कॅबिनेट बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंत्रालयाच्या सुरक्षेचाही आढावा घेणार आहेत। या बैठकीमध्ये प्रामुख्याने मंत्रालयात नव्याने सुरू होत असलेल्या फेस स्कॅनिंग मशीनबद्दल चर्चा होईल। या बैठकीसाठी झोन 1 डीसीपी प्रवीण मुंडे, मंत्रालय सुरक्षा प्रमुख प्रशांत परदेशी, अप्पर पोलीस आयुक्त अनिल पारस्कर बैठकीसाठी आलेले आहेत। या संदर्भात आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। मंत्रालयात नव्यानं आता एक सुरक्षा व्यवस्था निर्माण करण्यात आलेली आहे। मंत्रालयात जर यायचं असेल तर आता एक नव्या सुरक्षा व्यवस्थेला भेदून जावं लागणार आहे। त्याची ही या ठिकाणची दृश्य आपण पाहतोय। या ठिकाणी फेस स्कॅनिंग करण्यात आलेलं आहे आणि फेस स्कॅनिंगच्या माध्यमातूनच आतमध्ये आता प्रत्येकाला जावं लागणार आहे। मंत्रालयातील कर्मचाऱ्यांसाठी आता या फेस स्कॅनिंगसाठीचं डेटा गोळा करणं सुरू देखील झालंय। लवकरच ही व्यवस्था सुरू होते आणि त्याच अनुषंगानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज सर्व जे प्रमुख जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांची बैठक बोलवलेली आहे। पोलीस प्रशासनातले हे अधिकारी आहेत। डीसीपी झोन 1 चे प्रवीण मुंडे यासोबतच अतिरिक्त पोलीस आयुक्त यासोबतच आणखीन मंत्रालय सुरक्षेचे प्रमुख असणारे प्रशांत परदेशी या सर्व अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांना बोलवलं असून थोड्या वेळातच कॅबिनेट बैठकीनंतर ही बैठक या अधिकाऱ्यांची बैठक पार पडणार आहे आणि नवीन सुरक्षा व्यवस्था कशी असणार आहे। खरं तर एआय टेक्नॉलॉजीचा वापर सातत्यानं करणार अशा पद्धतीचं मुख्यमंत्र्यांकडून सुतोवाच होत होते। त्याचीच ही पहिली पायरी म्हणावी लागेल। एआय टेक्नॉलॉजीचा वापर करून आता ही सुरक्षा व्यवस्था निर्माण करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। सध्या डेटा गोळा करण्याचं काम चालू आहे। मात्र प्रश्न हा आहे की सर्वसामान्य ज्यावेळेस मंत्रालयात येतील त्यावेळेस त्यांच्या प्रवेशाची व्यवस्था कशी असणार आहे। सूत्रांच्या माहितीनुसार पासची जी व्यवस्था आहे ती व्यवस्था सुरू राहील। पास ज्या विभागामध्ये सर्वसामान्यांचं काम आहे त्या अनुषंगाने त्यांना पास पुरवला जाईल आणि त्यानंतरच त्यांना मंत्रालयामध्ये येता येणार आहे। एकंदरीतच ही नव्यानं निर्माण होणारी सुरक्षा व्यवस्था मंत्रालयात सातत्यानं जी आंदोलनं होत होती किंवा मंत्रालयाच्या 5व्या-6व्या मजल्यावरून खाली उड्या मारणं असेल किंवा प्रचंड प्रमाणामध्ये येणारे जे सर्वसामान्य लोक आहेत त्यांची होणारी जी गर्दी आहे यामुळे कुठेतरी अनेक वेळा आमदारांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती आणि त्यामुळेच एक महत्त्वाचं पाऊल लवकरच आपण उचलतोय अशा पद्धतीचा एक सुतोवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केले होते आणि त्याची पूर्तता आता होताना आपल्याला पाहायला मिळते। लवकरच या नव्या सुरक्षा व्यवस्थेला भेदूनच आतमध्ये सर्वसामान्यांना किंवा या मंत्रालयात येणाऱ्या अधिकाऱ्यांना जावं लागणार आहे। कॅमेरामन सचिन शिंदेसह निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।